पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेमध्ये दाखल झालेले आहेत। कोरोना संकटानंतरचा आणि जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे। या दौऱ्याचा आजचा पहिलाच दिवस आहे। पाहुयात मोदींचा पहिला दिवस कसा असणार आहे हे सांगणारा हा खास रिपोर्ट। 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचले आणि अशा प्रकारे त्यांचं स्वागत झालं। मोदींचा हा दौरा फक्त भारतासाठीच नाही तर अनेक देशांसाठी महत्त्वाचा आहे। कोरोना नंतर जगाची आर्थिक गणितं बदलली, उद्योगधंद्यांमध्ये मोठा बदल झाला, त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। जगाच्या दृष्टीनं भारत ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी हे मोठमोठ्या जागतिक कंपन्यांच्या संस्थापकांसोबत ही बैठका घेणार आहेत। या बैठकांमधनं भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होईल। त्यामुळे भारताच्या व्यापारासाठीही नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। विमानतळावर भारतीयांना भेटल्यानंतर मोदींचा ताफा हॉटेल विलार्डमध्ये पोहोचला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिका की राजधानी वॉशिंगटन पहुंच चुके हैं। यहाँ पर मैं ठीक उनके होटल विलार्ड के बगल में खड़ा हूँ, जहाँ पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हर बार की तरह वॉशिंगटन यात्रा के दौरान ठहरते हैं। ऐतिहासिक होटल है, इसका लंबा इतिहास है, बहुत खूबसूरत बिल्डिंग है जिस बिल्डिंग में ये विलार्ड होटल बनाया गया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की आज शाम बहुत सीमित प्रोग्राम है। ज्या हॉटेलमध्ये मोदी थांबले त्या हॉटेलला एका किल्ल्याचं स्वरूप आलंय। आप देख सकते हैं कि ये होटल की बिल्डिंग के निचले हिस्से में सड़क के किनारे किनारे लाइन से ये डंपर नुमा ट्रक खड़े किए गए हैं। ये डंपर नुमा ट्रक जो है वो सुरक्षा के लिहाज से खड़े किए गए हैं ताकि इस होटल की सड़क से लगती हुई दीवार पर और ज़्यादा उसको अभेद्य बनाया जा सके। ये देखिए, 1 दर्जन ट्रक ये जो है लाइन से इस दीवार के किनारे, सड़क के किनारे किनारे खड़े किए गए हैं और ये सुरक्षा के इंतजाम चारों तरफ शहर में दिखाई भी दे रहे हैं, क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुनिया के उन देशों के राष्ट्र प्रमुखों में शुमार किए जाते हैं जिनकी सुरक्षा को लेकर बहुत ज़्यादा खतरा है। इसलिए लगातार न केवल चॉपर से निगरानी की जा रही है शहर की, बल्कि उनके रूट पर चप्पे चप्पे पर पुलिसकर्मी तैनात हैं। ही झाली सुरक्षा व्यवस्था। आता पाहुयात मोदींचा दौरा नेमका कसा असेल। नमस्ते अमेरिका दिवस पहिला। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान मोदींची अनेक कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक असेल। क्वालकॉम, ॲडॉब, फर्स्ट फ्लोअर, ब्लॅकस्टोन अशा कंपन्यांच्या सीईओंशी मोदी चर्चा करणार आहेत। रात्री 11 वाजता मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतील। त्यानंतर मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतील। पहाटे 3 वाजता पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची भेट होईल। असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम। मात्र सर्वात महत्त्वाचा दिवस असेल तो उद्या, कारण मोदींचं मिशन व्हाईट हाऊस उद्या सुरू होणार आहे। जो बायडन राष्ट्रपती झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे, त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडेही जगाचं लक्ष लागलंय। उद्या रात्री 8:30 वाजता मोदी आणि बायडन यांच्यात भेट होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्वाड गटाच्या बैठकीसाठी अमेरिकेत दाखल झालेत। या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जो बायडन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ही पहिलीच बैठक आहे। त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलंय। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेचं अधिवेशनही सुरू झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या आमसभेलाही संबोधित करतील। भारतातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक, कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, तालिबानसह दहशतवादाचा धोका, चीन आणि पाकिस्तानकडून तालिबान्यांना मिळणारं अभय आणि या सगळ्या विषयांबरोबरच विकास, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या मुद्द्यांवरही भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। आणि म्हणूनच अवघ्या जगाचं लक्ष लागलंय ते मोदींच्या भाषणाकडे। संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावरून मोदी काय संदेश देणार आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक दौऱ्याची प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हीही अमेरिकेमध्ये पोहोचलेलो आहोत. आज दिवसभरातली सर्वात मोठी घटना आहे ती म्हणजे मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट. आणि याच भेटीचं राजकीय महत्त्व समजून घेण्यासाठी थेट जाऊयात अमेरिकेमध्ये. भारत अमेरिका राजकीय संबंधांच्या विश्लेषक कौमुदी वाळिंबे यांच्याकडून जाणून घेऊयात मोदी हॅरिस भेटीचं राजकीय महत्त्व. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आणि भारताचे पंतप्रधान आज त्यांची भेट घेणार, म्हणून या भेटीबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. मात्र इथे 2-3 मुद्दे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा की कमला हॅरिस भारतीय वंशाच्या जरी असल्या तरी पूर्णपणे अमेरिकन आहेत आणि अमेरिकन यंत्रणेच्या एक प्रमुख आहेत. अनुभव असा असतो की यंत्रणेतला अगदी कर्मचारी स्तरावरचा व्यक्तीसुद्धा यंत्रणेच्या हितासाठी काम करत असतो आणि ते योग्य सुद्धा आहे. त्यामुळे हॅरिस भारतीय वंशाच्या असणं हे नमस्कार चमत्कारापुरतं आणि त्यामुळे संवादातली सहजता पटकन गाठण्यापुरतं उपयोगी पडेल. अर्थात आपण सगळेजण याची खात्री बाळगू शकतो की भारतीय बाजूला सुद्धा याची नक्की जाणीव आहे. दुसरा मुद्दा असा की हॅरिस यांची यापूर्वीची आणि आत्ताची सुद्धा काही मतं भारताला आणि भारतीय नेत्यांना अडचणीची वाटतात. त्यातलं प्रमुख म्हणजे काश्मीरमधल्या स्थितीबद्दलचं. काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होतं असं मानणारा डेमोक्रॅटिक पक्षातल्या काही नेत्यांचा जो एक गट आहे, कमला हॅरिस त्यातल्या एक प्रमुख नेते आहेत. अब की बार ट्रम्प सरकार या घोषणेअंतर्गत निवडणूक प्रचाराचं काम करताना इथल्या काही भारतीय लोकांच्या गटांनी त्या कमला हॅरिस यांच्या मतांचा वापर करून बायडन आणि म्हणजेच हॅरिस यांच्या विरोधात प्रचार केला होता. मात्र आता त्या उपराष्ट्राध्यक्षपदी आहेत आणि त्यामुळे त्यांची व्यक्ती म्हणून मतं काही जरी असली, राजकीय नेत्या म्हणून काही मतं जरी असली तरी उपराष्ट्राध्यक्षांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न आहेत आणि तसेच आजच्याही मीटिंगमध्ये ते सुरू राहतील. तिसरा मुद्दा आहे उपराष्ट्राध्यक्षपदाचं यंत्रणेत खरोखरी असलेलं किंवा नसलेलं महत्त्व. जनरली व्हाईस प्रेसिडेंटची सावली म्हणून वावरतात. बायडन स्वतः उपाध्यक्ष होते तेव्हा त्यांचा रोल काहीसा वेगळा होता, अधिक सक्रिय रोल होता आणि आता ते स्वतः अध्यक्ष असताना कमला हॅरिस यांच्याकडे स्वतंत्रपणे त्यांनी काही विषय सुपूर्द केल्याचं चित्र आहे. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट या टीमशी एकत्रित संवाद साधताना दोन्ही लोकांच्या मीटिंग्समध्ये विषयांची विभागणी होणार हे साहजिक आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो अधिक व्यापक आहे असं म्हणावं लागेल आणि जो संपूर्ण जगाला भेडसावणारी जी समस्या आहे आजची ती म्हणजे क्लायमेट चेंज. त्या संदर्भात दोन्ही देशांकडून उद्योगांसंदर्भात किंवा म्हणजे थ्रू आणि इतरही धोरणात्मक बाबींबद्दल सरकारी पातळीवरती घेण्यात येणाऱ्या निर्णयांबद्दल चर्चा होत राहील. काही ठोस पावलं उचलली जातील. त्या संदर्भात आज उद्या चर्चा होईल यामध्ये शंका नाही. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामधला उद्याचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे, कारण उद्या मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतील. त्याचबरोबर क्वाड संघटनेच्या बैठकीमध्ये सुद्धा हजेरी लावतील. दरम्यान क्वाड संघटनेच्या या बैठकीमुळे चीनच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे. पण याचं नेमकं कारण काय आणि क्वाड म्हणजे काय, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. व्हाईट हाऊसमध्ये क्वाड नेत्यांचं संमेलन. चीनच्या क्वाडमध्ये कोणती चर्चा? पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यात उद्या एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्वाड संघटनेच्या या बैठकीत पंतप्रधान मोदींचाही समावेश असणार आहे. सगळ्यात आधी क्वाड म्हणजे नेमकं काय ते पाहूया. चतुर्भुज सुरक्षा संवाद अर्थात क्वाड ही 4 देशांची अनौपचारिक संघटना आहे. यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे हे देश 2007 साली चीन विरोधात एकत्र आले. सीमावाद, समुद्रातील दादागिरी, लहान राष्ट्रांवर वर्चस्व गाजवणं यामुळे चीन विरोधात जगभरात असंतोषाचा सूर आहे. या विरोधात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियानं नेहमी उघडपणे भूमिका मांडली आहे. याच क्वाडमधल्या देशांच्या नेत्यांचं संमेलन उद्या व्हाईट हाऊसमध्ये होणार आहे. त्यात भारताचे पंतप्रधान मोदींसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा समावेश आहे. या गोष्टी या अधोरेखित करता आहेत की
बायडन यांचं आता मुख्य लक्ष हे चीन आहे. अमेरिकेची आता मुख्य स्पर्धा आणि संघर्ष हा चीन बरोबर आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणी ही ह्या विविध संघटनांच्या माध्यमातून होती आहे. आता क्वाड संमेलनामुळे चीनच्या चिंतेत नक्कीच वाढ होणार, कारण चीननं 4 देशांच्या या क्वाड संघटनेला वारंवार विरोध दर्शवला होता. ही संघटना चीनच्या शेजारील देशांची भांडणं लावण्याचं काम करतेय असं चीनचं म्हणणं आहे. क्वाडच्या या बैठकीमध्ये चीनच्या संदर्भामध्ये एक मोठी रणनीती आखण्याची शक्यता नाकारली जात नाही. विशेष म्हणजे जर चीनने तैवानवरती आक्रमण केलं तर काय करावं लागू शकतं, किंवा चीनने दक्षिण चीन समुद्रामधल्या इतर जे लहान देश आहेत त्यांच्यावरती दादागिरी गेली तर काय करता येऊ शकतं, अशा पद्धतीची रणनीती असू शकते. या बैठकीआधी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं होतं की क्वाड नेत्यांच्या चर्चेचा भर हा जास्त करून जागतिक प्रश्नांवर असेल. मात्र कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या जागतिक दर्जाच्या बैठकीत चीनबाबत नेमकी काय चर्चा होते हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.